एव्हरीवन, मी आहे तुमचा आर्यन दादा. आर फॉर आर्यन, नॉट ए फॉर आर्यन. ओके, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा आपण हा दुसरा व्हिडिओ बघतोय, ज्याच्यामध्ये जे रिमेनिंग एक्झाम्पल्स राहिलेत आपले पहिल्या क्वेश्चन मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, त्यातले राहिलेले एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओत पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. आता या व्हिडिओत आपण सेम तोच आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा तोच फॉर्म्युला यूज करणार आहे. फक्त त्याच्यामध्ये काय आहे की थोडं या व्हिडिओमध्ये कसे जे एक्झाम्पल्स घेणार आहे मी, त्याच्यामध्ये काय करायला लागणार आहे तुम्हाला की सबस्टिट्यूशन करायला लागणार आहे. म्हणजे आधी तुम्हाला सबस्टिट्यूशन यूज करायला लागणार आहे. सबस्टिट्यूशन केल्यानंतर तुम्हाला बायपार्ट यूज करायचं आहे. परत जे सबस्टिट्यूशन केलं तर ती व्हॅल्यू आहे अशी रिसबस्टिट्यूट करायची परत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं फायनल आन्सर मिळून जाते. म्हणजे इथं फक्त काय आहे की इंटिग्रेशन बायपार्टच यूज करायचं, बाकी काही वेगळं करायचं नाही. सेम फॉर्म्युला, सेम मेथड, सेम बाकी काही करायचं नाही. तोच लिएट रूल वापरायचा आहे, LIATE लिएट रूल वापरायचा आहे. तोच LIATE तोच लिएट रूल वापरायचा आहे तुम्हाला, आणि तसंच सॉल्व्ह करायचंय. काही वेगळं करायचं नाही. फक्त तुम्हाला आधी सबस्टिट्यूशन, छोटंसं सबस्टिट्यूशन असेल, कुठं टी पुट कर, कुठं हे कर, तेवढं सबस्टिट्यूशन करायचं आणि त्याच्यानंतर ॲज इट इज तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, आपण एक पहिलं एक्झाम्पल्स घेऊया. आता या पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, हे थोडं एक्झाम्पल वेगळं आहे. या एक्झाम्पलमध्ये काय आहे की आपण आहे ना एक एक्स्ट्रा फंक्शन ऍड करायचं. ते कुठलं असणार आहे, 1. म्हणजे आपण काय करणार की हे फंक्शन डॉट आणि दुसरं फंक्शन जे घेणार आहे आपण ते 1 फंक्शन घेणार. म्हणजे लॉगचे एखादं टर्म असेल, त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं असेल, पण तुम्ही जर त्यात एखादी निघत नसेल, असं निघत नसेल तुम्हाला, जर बायपार्ट यूज करून काढायचं असेल, तर तुम्ही इथं एक इंटिग्रेशन आणि इथं हे फंक्शन, इथं डॉट आणि एक 1 घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, एक मिनिट मी सांगतो. लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, जर ह्या टर्मला जर 1 न मल्टिप्लाय केलं तरी काय तीच टर्म राहणार ना. वेगळं काय होणार आहे का? काही वेगळं होणार नाही. मी फक्त काय केलं, इंटिग्रेशन लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डॉट 1 घेतला आणि dx घेतला. डॉट 1 घेतला म्हणजेच मल्टिप्लाय बाय 1. मग 1 न मल्टिप्लाय केलं काय आणि नाही केलं काय तरी चालून जातं. म्हणजे मी काय केलं, फंक्शन तेच राहणार आहे ना. मग आपण काय केलं, ह्या लॉग एक्सच्या जी एखादं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, 1 न मल्टिप्लाय केलं. फक्त 1 न मल्टिप्लाय केलं तरी फंक्शन चेंज होणार का? अजिबात चेंज होणार नाही. म्हणजे आपण काही इंटिग्रेशन घेतोय, ठीक आहे, इथं बायपार्ट घेतोय पण डॉट 1 घेतलाय त्याचा. ठीक आहे, असं केलं तरी चालतंय. ओके, म्हणजे एकच फंक्शन दिलंय ना, त्याच्याबरोबर मल्टिप्लाय मध्ये आपण काय घेणार? जर बायपार्ट तुम्हाला यूज करायचा आहे, एकच फंक्शन आहे, तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन यूज करायचंय, बायपार्ट यूज करायचा आहे आणि एकच फंक्शन तुमच्याकडे, मग कसं यूज करणार? दुसरं फंक्शन म्हणून आपण हे 1 कन्सिडर केलं, दुसरं फंक्शन म्हणून. ठीक आहे, मग आता दुसरं फंक्शन आपण काय घेतलं, 1. मग आता 2 फंक्शन मिळाले की तुम्हाला, एक तुम्हाला u मिळाला, एक तुम्हाला v मिळाला. u मिळाला, तुम्हाला v मिळाला. आता सेम बायपार्टचा फॉर्म्युला यूज करा. आपण काय केलं की एकच फंक्शन होतं पण आपल्याला बायपार्ट यूज करायचा होता, म्हणून आपण काय केलं, दुसरं फंक्शन 1 हे कन्सिडर केलं आणि मग सॉल्व्ह केलं. हेच एक्झाम्पल तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकता, पण इथे कसं बायपार्ट्स मध्ये एक्सरसाइज मध्ये दिलंय ना, त्याच्यामध्ये बायपार्ट न सॉल्व्ह करा ना. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं फक्त एक्झाम्पल की लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आलं तर तुम्हाला डॉट 1 बायपार्ट करायचं. ठीक आहे, मग आता फर्स्ट टर्म ॲज इट इज, लॉग एक्स ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, हे पाठ झालं असेल तुम्हाला, 1 dx मायनस मोठं इंटिग्रेशन d/dx ऑफ पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म आणि या मोठ्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? म्हणजे आपण काय केलं, हा फॉर्म्युलावरचा यूज केला. आता तुम्हाला पाठ झाला पाहिजे तो फॉर्म्युला, म्हणजे झालाच असेल. पहिल्या व्हिडिओत तुम्ही बघितला असेल बायपार्टचा, तेव्हा सगळं तुमचं क्लिअर झालं असेल. सगळा फॉर्म्युला वगैरे तुम्ही म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह केले असतील. ठीक आहे, आता लॉग एक्स इंटू एक्स 1चं इंटिग्रेशन एक्स मायनस, आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू, एक मिनिट, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे. म्हणजेच आता काय करायचं, आपण लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय येणार, 2 log x आणि चेन रूलनुसार 1/x, हे समजलं, आणि याचं x. ओके, तर मी म्हणलं असं काय होतंय, इथपर्यंत आलो, समजलं.
आपण काय केलं की हे फंक्शन दिसलं, ह्या फंक्शनमध्ये एकच फंक्शन आहे पण आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. मग एकच फंक्शन आहे पण बायपार्टनी काढायचं. मग बायपार्टमध्ये दोन फंक्शन लागतात म्हणून आपण एक दुसरं फंक्शन काय घेतलं, 1 हे दुसरं फंक्शन घेतलं. जर एखाद्या टर्मला जर 1 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. म्हणून आपण 1 कन्सिडर केलं, ही सेकंड टर्म कन्सिडर केली. मग आपल्याकडे दोन फंक्शन मिळाले, u आणि v. मग आपण काय केलं, फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह इंटू दुसऱ्याचं इंटिग्रेशन आणि त्याचं परत होल इंटिग्रेशन. इथपर्यंत समजलं, हा फॉर्म्युला यूज केला. ओके. आता त्याच्यानंतर हा स्क्वेअर तसाच आहे, स्क्वेअर लिहायचं विसरलो, एक्स मायनस. आता इथं काय होणार आहे, हा एक्सला हा एक्स कॅन्सल झाला आणि आत राहिलं काय, हा 2 बाहेर घेतला मी, आत राहिलं लॉग एक्स डॉट 1. परत सेम तीच टर्म राहिली. इथं काय घेतलं होतं आपण, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होता. इथं काय राहिला तुमचा, लॉग एक्स इंटू 1 राहिला. बरोबर. मग आपण आता काय करणार, लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स मायनस 2. आता मी इथं परत बायपार्ट यूज करणार, लॉग एक्स इंटू 1 मध्ये, लॉग एक्स आणि 1 मध्ये आता इथं परत एकदा बायपार्ट मी यूज करणार. म्हणजेच मी काय करणार, हा यू आहे तुमचा, बरोबर, हा व्ही, फर्स्ट टर्म ॲज इट इज मी म्हणतोय सेकंडचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह किती, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट लिहिलं होता 1/x आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन म्हणजे किती झालं तुमचा एक्स dx. हे झालं तुमचा आन्सर. आता इथून पुढे बघा, एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा 2 तुमचा तसाच आणि आत राहिलं काय, 1चं हे काय, 1चं इंटिग्रेशन एक्स म्हणजेच एक्स लॉग एक्स आत राहिलं. खूप इझी, काही नाहीये. ह्या एक्सला हा एक्स कॅन्सल झाला आणि 1चं इंटिग्रेशन एक्स काढलं मी, संपलं, प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे आन्सर काय आलं आपलं, एक्स लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 एक्स लॉग एक्स मायनस एक्स. हे झालं तुमचं आन्सर. जर तुम्ही 8 2 मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आपण काही केलेलं नाहीये. एक टर्म होती आपल्याकडे लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरची, ज्याच्यामध्ये आपल्याला बायपार्ट यूज करायचं होतं पण 2 फंक्शन लागतात त्याच्यासाठी. आपण दुसरं फंक्शन 1 कन्सिडर करून आपण हे सॉल्व्ह केलं. हे सेम आन्सर आले जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलं तरी. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघा, दुसरं एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. ह्यात ना इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करायचं ना, काय करायचं, का दिलंय हे काय माहिती त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, लॉगचे 3-4 एक्झाम्पल होते सलग म्हणून मी म्हटलं एकदम घेऊन टाकावं. आता इथं काय करायचं, आपल्याला सरळ दिसते. तुम्ही जर सबस्टिट्यूशन एकदम चांगलं केलं असेल, सबस्टिट्यूशन तुम्हाला लगेच क्लिक होत असेल की लगेच आपल्याला इथं पुट काय करायचं, म्हणजे इथं पुट हे पुट केल्यानंतर की तुम्हाला तुमचा dx आणि हे पूर्ण रिप्लेस करता येईल. म्हणजे जर इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे सबस्टिट्यूशनवालं, तर तुम्हाला तिथं लगेच क्लिक झालं पाहिजे की लगेच कशाला आपण टी पुट करायचं ते. ठीक आहे, आपण पुट कशाला करणार, पुट लॉग एक्सला आपण टी पुट करणार. म्हणजेच सबस्टिट्यूशन नंतर पहिली स्टेप कुठली, डिफरन्शिएट केल्यानंतर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x dx इक्वल्स टू dt. हा dt बाय dx आहे तो इकडं येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि हा dt बाय dx आहे तो dx मी इकडे लिहिला. म्हणजेच तुमचा हा 1/x dx हा पूर्णपणे तुमचा dt मध्ये जाईल आणि फक्त राहील काय तुमचा तिथं लॉग एक्सचा तुमचा t राहील. म्हणजेच इंटिग्रेशन काय राहणार, t आणि dt एवढंच राहणार. आता याच्यामध्ये काय वेगळे, काय इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करायचं, काय यूज करायचं, एकदम इझी आहे. आता टीचं काय इंटिग्रेशन, t²/2 ओके प्लस सी झालं. ह्याच्यानंतर टीची व्हॅल्यू काय, टीची व्हॅल्यू लॉग एक्स पुट करा ब्रॅकेट स्क्वेअर/2 प्लस सी. हे झालं तुमचं आन्सर. अतिशय इझी, काही अवघड नाही. ठीक आहे, एकदम सोपं होतं. का दिलं काय माहिती तिथं ते. आता तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. आता तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय करायचंय, साइन थीटा इंटू लॉग कॉस थीटा आणि डी थीटा. इथं सगळं थीटा दिसतंय, थीटा सगळं थीटा दिसतंय, बरोबर. आपण आता काय करायचंय दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये, कशाला सबस्टिट्यूट करायचं म्हणजे डी थीटा तुमचं वेगळंकडे होईल. मग आपण काय करणार, इथं बघा, नीट लक्ष देऊन बघा की एखादी टर्म सबस्टिट्यूट आपण करणार ना, म्हणजे त्याला टी पुट करणार किंवा काय असेल ते
आपण पुट करणार. ते पुट केल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या आसपास असलं पाहिजे, म्हणजे ते आणि पुढचा हा डी थिटा पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल असं बघायचं तिथं. म्हणजे आता कॉस थिटा बघा, कॉस थिटाला जर आपण पुट केलं, पुट कॉस थिटा इक्वल्स टू, जर टी पुट केलं तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, साइन थिटा मायनस साइन थिटा डी थिटा इक्वल्स टू डी टी. म्हणजे साइन थिटा डी थिटा आहे का, साइन थिटा डी थिटा आहे. मग आपण काय करणार, साइन थिटा डी थिटा इक्वल्स टू मायनस डी टी, म्हणजे साइन थिटा डी थिटाला रिप्लेस करणार मायनस डी टीनं आणि कॉसला टीनं. म्हणजे तुमचं एक्झाम्पल काय झालं, साइन थिटा डी टी जाणार लॉग टी आणि हा मायनस डी टी तुमचा, बरोबर. मी मायनस साइन घेतो बाहेर, मायनस साइन बाहेर घेतो, मायनस लॉग टी. ओके, डॉट मी 1 लिहिणार आणि डी टी लिहिणार आणि इथून पुढं सेम ॲज इट इज पहिल्या एक्झाम्पल सारखं तुम्हाला सेम इंटिग्रेशन काढायचे, सेम. याचं तुम्ही लक्षात सुद्धा ठेवू शकता, सीईटीला तुम्हाला उपयोगी पडतं लॉग एक्स इंटिग्रेशन. तरी आता इथं आपल्याला डायरेक्ट लिहायचं नाहीये, इथं आपल्याला सबस्टिट्यूशन आपण पहिल्यांदा केलं, काय करायचं, एकदम इझी सबस्टिट्यूशन होतं, कोणालाही कळून जाईल. आणि जर तुम्हाला जमत नसेल सबस्टिट्यूशन, सुरुवातीपासून बघत या हळूहळू एक एक व्हिडिओ, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातील. हे सगळं आता तुम्हाला एकदम असं इझी वाटत असेल. ठीक आहे, आता इथपर्यंत आलो आपण, मायनस बाहेर घेतला तर लॉग टी इंटू 1. आता तुम्ही सॉल्व्ह करा, जसं मी आत्ता सॉल्व्ह केलं होतं ना पहिल्या एक्झाम्पलमध्ये, सेम होतं. लॉग एक्स इंटू मी 1 घेतलं होतं, इथं लॉग टी इंटू 1. मग परत तोच फॉर्म्युला यूज करा ना, तिथं मायनस साईन तसंच ठेवा बाहेर, मायनस साईन 2 मिनटं बाहेर ठेवा, परत तेच करा ब्रॅकेटमध्ये लॉग टी इंटिग्रेशन 1 डी टी, बरोबर, मायनस मोठं इंटिग्रेशन डी बाय डी टी ऑफ, आता इथे टी आहे म्हणून मी डी बाय डी टी लिहिलं, लॉग टी इंटिग्रेशन 1 डी टी, हे झालं तुमचं डी टी. काय येणार आहे आन्सर बघा, मी पटकन सॉल्व्ह करतो. लॉग टी हा तुमचा टी मायनस लॉग टीचं काय 1 बाय टी इंटू लॉग टीचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी आणि 1चं इंटिग्रेशन टी विथ रिस्पेक्ट टू टी डी टी. काय झालं, याला हे कॅन्सल झाले आणि 1चं परत टी झालं, लॉग टी इंटू टी, ह्या मायनस टी तसाच. ओके, प्लस सी मायनस. एकदम इझी, काही अवघड नाहीये. एवढं झालं, तिन्ही एक्झाम्पल तुम्हाला समजले, इथलं पण समजलं काय करायचं. हा मायनस हा तुमचा काय राहिला, टी लॉग टी बरोबर, आणि मायनस तुमचा 1, ह्या टीला टी कॅन्सल झाला आणि तुमचा 1चं इंटिग्रेशन काय येणार तुमचं टी. हे झालं तुमचं आन्सर, प्लस सी, हे झालं तुमचं आन्सर. आता परत रिसबस्टिट्यूट करायचे, म्हणजेच दाखवतो सोडून. आता परत टीच्या जागी काय पुट करायचं, कॉस टी, कॉस थिटा लॉग कॉस थिटा मायनस कॉस थिटा, हे झालं तुमचं आन्सर. अतिशय इझी, प्लस सी लिहून टाका, एकदम इझी, काही अवघड नाही. आता अजून वेगळं एक्झाम्पल. आता आपण हे पुढचे जे सबस्टिट्यूशन वाले आहेत ना, बायपार्ट्स वाले, ते एक्झाम्पल आपण बघतोय. आता याचे नंबर हे कितवं, 20वे 18वे 17वे मला माहित नाहीये, मी बघितलं नाही. जे सबस्टिट्यूशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये बायपार्ट यूज करायचे, पहिलं सबस्टिट्यूशन करून बायपार्ट यूज करायचे, असा जे टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते मी वेगळे काढलेत. नुसते बायपार्टवाले लिएट रूल वापरायचा नुसता, पहिलं लॉगॅरिथमिक हे तो लिएट रूल वापरून साधे एक्झाम्पल करायचे तो वेगळा, आणि सबस्टिट्यूशन करून बायपार्ट करायचे ते वेगळं काढलंय मी. आणि आत्ताचे पहिले जे 3 एक्झाम्पल घेतले ते आणि हे 4, असे 7 एक्झाम्पल हे पूर्णपणे सबस्टिट्यूशन आधी करायचे आणि नंतर तुम्हाला बायपार्ट यूज करायचे. ठीक आहे, म्हणजे त्या टाईपचे एक्झाम्पल ह्या व्हिडिओत घेतो. आता पहिलं एक्झाम्पल बघा, पहिलं एक्झाम्पल काय, इंटिग्रेशन कॉस रूट एक्स डी एक्स. आता याच्यामध्ये काय करायचंय, सरळ तुम्हाला रूट एक्स दिसते ना, त्या रूट एक्सला तुम्हाला डायरेक्ट टी पुट करून टाकायचंय. रूट एक्सला काय टी पुट करायचंय, टी, रूट एक्स इक्वल्स टू टी. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्ही याच्या आधी सुद्धा सॉल्व्ह केलेत. रूट एक्स असेल किंवा क्यूब रूट असेल त्याला टी पुट करायचं आणि मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एक्स इक्वल्स टू टी स्क्वेअर झाला आणि इथून पुढे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हा तुमचं विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं. मग तुमच्याकडे काय झाला, हा डी एक्स इक्वल्स टू 2t dt. मी काय केलं, dx बाय dt तो तिकडे नेला dt. म्हणजे एवढं तुम्हाला समजलं का सबस्टिट्यूशन, की dxच्या जागी तुम्हाला
पूर्णपणे 2t/dt हे पूर्णपणे रिप्लेस करायचं आणि कॉस तसंच राहणार आहे. म्हणजे काय करायचंय बघा, कॉस टी म्हणजे हा रूट एक्सचा टी मी पुट केला आणि dxच्या जागी तुमचा 2t/dt पुट केलं आणि लिएट रूलनुसार पहिल्यांदा कोणती टर्म येते, पहिल्यांदा लॉगॅरिथमिक, नंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, नंतर अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमेट्रिक, नंतर एक्सपोनेन्शियल. मग इथं पहिल्यांदा कोणती आली पाहिजे, 2t असेल, 2x असेल, काही असेल, मग ती कुठली टर्म आहे, अल्जेब्रिक टर्म आहे. मग अल्जेब्रिक टर्म पहिली आली पाहिजे आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक. बरोबर. मग पहिली 2t cos t dt. बरोबर. म्हणजे प्रत्येक जी स्टेप करतो ना त्याला काहीतरी रिझन आहे. आता इथूनच तुम्ही डायरेक्ट, आता तुम्ही म्हणाल अरे सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल दिसते, म्हणजे आता बायपार्ट पण यूज करायचं आहे, आपण पटपट सबस्टिट्यूशन केलं, चला लगेच बायपार्ट यूज करू. नाही, सबस्टिट्यूशन केलं पण सगळ्यात पहिली बायपार्ट स्टार्ट करतानाची स्टेप काय आहे तुमची, की लिएट रूल तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे, लिएट रूल इथं यूज केला आणि त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. आता बघा सेम फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस मोठं इंटिग्रेशन पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, मी पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 2t डायरेक्टली नव्हतं पण नको, आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन cos t dt आणि मोठं dt. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला गोष्ट. याच्यानंतर आता 2t सेम तसंच राहणार आहे, cos t चं इंटिग्रेशन sin t बरोबर मायनस, आता याच्यामध्ये 2t चं डेरिव्हेटिव्ह 2x चं डेरिव्हेटिव्ह आपण काय काढतो, 2 लिहितो, तसं 2t चं 2 आणि इथं पुढं तुमचा काय येणार, हा मायनस नाही आहे, मल्टिप्लाय cos t चं sin t dt. आता त्याच्यानंतर 2t sin t मायनस हा 2 तसाच, sin t चं डेरिव्हेटिव्ह, sin t चं इंटिग्रेशन काय येणार, मायनस cos t, जे मायनस मायनस तुमचा प्लस झाला cos t dt आणि हे झालं तुमचं आन्सर. अतिशय अतिशय इझी, काही अवघड नाही याच्यामध्ये, काही वेगळं केलेलं नाही. आपण काय केलं, फक्त एक्सला आपण t² पुट केलं आणि विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह काढलं. त्याच्यानंतर ही स्टेप झालेलं आहे तुमचं इंटिग्रेशन, तुम्ही असं तसं टाईपचं सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर cos t इंटू 2t झालं, त्याच्यानंतर लिएट रूल वापरला 2t cos t dt. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस आहे मोठं इंटिग्रेशन पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन हे मल्टिप्लायमध्ये असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 2t sin t तसंच, त्याच्यानंतर मायनस 2 sin t बरोबर, हा इथला 2 आणि कॉसचं sin t तसंच, 2 बाहेर मी तसंच लिहिलं, sin t चं मायनस कॉस, मायनस मायनस प्लस झालं. ओके, इथपर्यंत समजलं. मी आता इथं काय लिहिलंय, cos t प्लस c, हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, दुसरं पण सेम ॲज इट इज आहे, काही करायचं नाही. एक मिनिट, आपल्याला इथं टी ची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करा. मी काय म्हणलं, 2t ची व्हॅल्यू काय, रूट एक्स साइन रूट एक्स प्लस 2 cos रूट एक्स प्लस सी, हे तुमचं आन्सर येणार फायनल. ठीक आहे, ते काय असं एवढं चुकलेलं नाही आहे आपलं एक्झाम्पल, फक्त आपण टी ची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट केली. टी ची व्हॅल्यू रूट एक्स होती, टी ची व्हॅल्यू रूट एक्स इथं पुट केली, संपला विषय. ठीक आहे, 2 रूट एक्स. याच्यानंतर आता दुसरं एक्झाम्पल बघा, कॉस, हे क्यूब रूट आहे एक्सचं आणि dx. आता क्यूब रूट आहे, क्यूब रूट म्हणजे काय असणार आहे, आता परत सेम ॲज इट इज, सेम स्टेप. म्हणून मी काय केलं, हे सगळे सबस्टिट्यूशन असतील, लॉगवाले मी काय केलं, सबस्टिट्यूशनच्या आधी वेगळे एक्झाम्पल काढले, त्याच्यानंतर लॉगवाले एकत्र घेतले पहिल्या पार्टमध्ये, आता हे कॉस साईनवाले एकत्र घेतले, असं केलं म्हणजे तुम्हाला समजायला बरंच आहे. आता हे आय थिंक एक्झाम्पल 15-16 आहे आणि हे कॉस क्यूबल 21 का 22 एक्झाम्पल, असे लांब दिलेत, मी सगळं एकत्र करून दिले तुम्हाला. ठीक आहे, आता परत काय करायचं, क्यूब रूट ऑफ एक्स आहे ना, त्याला आपण टी पुट करायचं. टी पुट केल्यानंतर काय होणार, इकडे क्यूब रूट आहे, इकडे येणार तुमचा क्यूब, इकडे क्यूब येणार बरोबर. त्याच्यानंतर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करणार, म्हणजे dx तुमचा झाला, हा 3t² आणि हा तुमचा dt झाला, म्हणजे हे तुमचं सबस्टिट्यूशन हे दोन झाले. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, दोन सबस्टिट्यूशन झाले. त्याच्यानंतर आपण काय करणार, कॉस ह्याची व्हॅल्यू काय टी आणि dx ची व्हॅल्यू काय 3t² dt.
आता परत लिएट रूल यूज करायचा. बायपार्ट स्टार्ट करायच्या आधीच तुम्ही लिएट रूल वापरायचा. लिएट रूल वापरायचा. पहिली कुठली अल्जेब्रिक टर्म आहे, सेम ॲज इट इज मग सारखं अल्जेब्रिक पहिले नंतर ट्रिग्नोमेट्रिक 3t² cos t dt. ओके, हे तुम्ही 3 बाहेर काढून ह्या दोन्हींचं केलं तरी चालतं किंवा एकदम केलं तरी चालतंय. आता परत सेम ॲज इट इज, फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस मोठं इंटिग्रेशन पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह d/dt ऑफ 3t² इंटू cos t. ओके, आणि हे मोठं dt. त्याच्यानंतर आता 3t² बघताय ना का झोपला, 3t² sin t, cos tचं काय sin t मायनस आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह 3t² चं डेरिव्हेटिव्ह काय 6t, 6t cosचं sin t. ओके, dt. आता याच्यामध्ये आता इथून पुढे परत एकदा आपण बायपार्ट यूज करायचं, इंटिग्रेशन बायपार्ट. काही नाही, या पूर्ण एक्सरसाइजमध्ये नुसतं बायपार्ट यूज करायचं. तुमचा सगळा फॉर्म्युला पहिल्याच व्हिडिओत तुमचा फॉर्म्युला पाठ झाला असेल. हे एकदम गणित तुम्ही पॉज करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. जिथं मी सबस्टिट्यूशन करून देईल, सबस्टिट्यूशन केलं की लगेच तुम्ही बायपार्ट यूज करायचं 3t² बरोबर. हां, आता इथून पुढे 3t² sin t बरोबर मायनस आता परत तसंच फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस मोठं इंटिग्रेशन पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह 6t, कंटाळा करायचा नाही, sin t dt आणि हे मोठ्याचं dt. ओके, ह्याला नको ब्रॅकेट. ओके, इथपर्यंत समजलं. परत एकदा आपल्याला हे आलंय काय, परत एकदा बायपार्ट आलं, परत यूज करायचं. मग 3t² sin t मायनस 6t आणि ह्याचं मायनस cos t मायनस याचं 6tचं 6 झालं बरोबर, 6 sin, इथं काय झालं 6 झालं तुमचं बरोबर, 6 sin tचं मायनस cos t बाय, नाही इथं एकच 1च आहे म्हणून बाय नाही येणार dt. ओके, इथपर्यंत समजलं. आता हा पूर्णपणे मी मायनस इथं प्लस करून टाकतो, हा प्लस करून टाकतो मायनस आणि हे 6 पण बाहेर घेतो. मी काय करतो थांबा, हे 3t² sin t तसेच मायनस 6t मायनस cos t, मी काय केलं प्लस हे 6 बाहेर घेतले आणि cos tचं परत dt, cos tचं परत हे काय येणार इंटिग्रेशन cos tचं मी परत sin t लिहितो इथं sin t. ओके, इथपर्यंत समजलं. आता हे पण मी मायनस प्लस करून टाकतो, 3t² sin t मायनस प्लस 6t cos t. पण हे मायनस जर मी आत दिलं तर हे प्लस झालं, मग हे पण तुमचं परत मायनस होणार, 6 sin t. आता जिथं टी दिसतंय तुम्ही आता जर काय करायचं, टीच्या जागी क्यूब रूट ऑफ एक्स पुट करायचं, टीच्या जागी क्यूब रूट ऑफ एक्स. आता इथं t² आहे, मग मी काय करणार, टीच्या जागी क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजेच एक्सचं क्यूब रूट आहे बरोबर का, क्यूब रूट ऑफ एक्स. म्हणजेच कसं लिहितो आपण क्यूब रूट ऑफ एक्स, तुम्हाला दाखवतो मी. एक्सचं क्यूब रूट कसं लिहितो, हे 3 असलं ना, आपण x2 1/3 लिहितो बरोबर, क्यूब रूट असं लिहितो. मग आपण काय करणार, टीच्या जागी आपल्याला क्यूब रूट ऑफ एक्स पुट करायचे, म्हणजे एक्सचा 1/3 क्यूब रूट झालं आणि त्याचा स्क्वेअर, कळलं, त्याचा स्क्वेअर म्हणजेच 2/3 होणार. इथं राहू दे, तसं नाही ठेवत, मी सांगतो तुम्हाला नंतर. साइन टीच्या जागी काय करायचं, क्यूब रूट ऑफ एक्स म्हणजेच x⁻⁴ पुट करा, प्लस 6 टीच्या जागी क्यूब रूट ऑफ एक्स म्हणल्यावर x⁻⁴ पुट करा, कॉस x⁻⁴ लिहा, मायनस 6 साइन x⁻⁴ लिहून टाका. म्हणजेच इथं मी काय केलं, हे बघा हा टी दिसतोय, म्हणजे हा तुमचा टी आहे, क्यूब रूट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर, म्हणजेच इथं काय होणार x⁻²/3. हे तुम्ही लिहून टाका. इथपर्यंत तुम्हाला आन्सर कळलंय का, आपण केलंय काय, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करचाल, सबस्टिट्यूशन तुम्ही करचाल, पण ही पूर्णपणे प्रोसेस समजली का. आता 2च एक्झाम्पल घेऊयात सबस्टिट्यूशनचे. ओके, तिसरं ना, आता हे थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये टी साइन इनवर्स ऑफ टी अपॉन √1 - t² dt.
आता याच्यामध्ये तुम्ही थोडासा विचार करा की आपण कशाला पुट करू शकतो जेणेकरून आपल्याला हे पूर्णपणे dt आणि हे खालचं असेल किंवा वरचं असेल काहीतरी आपलं सबस्टिट्यूट होऊन जाईल. मग आपण काय करूयात इथं काय करूयात, जर आपण साइन इनवर्स टीला जर वेगळं काहीतरी पुट केलं, पण परत मग टीचं काय करणार, टीचं जागी काहीतरी पुट करायला लागणार. मग नाही, तसं नाही करता येणार. मग आपण काय करू, टीलाच साइन थिटा पुट करू. काय करू, पुट टी इक्वल्स टू साइन थिटा. हा, म्हणजे जर टीला साइन थिटा पुट केलं तर आपण काय करणार, साइन थिटाचं साइन इनवर्स इकडं आणणार. साइन इनवर्स टी इक्वल्स टू थिटा झालं तुमचं. आणि मग इथून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. त्याच्यानंतर 1/√1 मायनस टी स्क्वेअर हा तुमचा फॉर्म्युला इनवर्सचा, आणि हा तुमचा डी टी, आणि हा तुमचा झाला डी थिटा. म्हणजे हे तुमचं रिप्लेस होतंय 1/√1 मायनस टी स्क्वेअर डी टीला डी थिटा रिप्लेस होतोय, आणि टीला साइन थिटा रिप्लेस होतोय, साइन इनवर्स टीला थिटा रिप्लेस होतोय. सगळंच रिप्लेस होतंय बघा. आता थोडं वेगळं एक्झाम्पल आहे, लक्षात पण ठेवा हेच. ओके, आता टीच्या जागी आपण काय पुट करणार, साइन थिटा, साइन इनवर्स टीच्या जागी थिटा, आणि ह्या पूर्ण ह्याच्या जागी 1/√1 मायनस टी स्क्वेअरच्या जागी आपण डी थिटा पुट करणार. म्हणजे झालं तुमचं इथंच हेच होतं सबस्टिट्यूशन. आता साइन थिटा इंटू थिटा ह्याचं सरळ सरळ इंटिग्रेशन काढून टाका बायपार्टचं यूज करून. पण त्याच्या आधी लिएट रूलनुसार पहिलं अल्जेब्रिक पाहिजे का कसलं पाहिजे, पहिलं अल्जेब्रिक पाहिजे का ट्रिग्नोमेट्रिक पाहिजे, पहिलं अल्जेब्रिक पाहिजे. सो मी थिटा लिहिणार, इथं साइन थिटा लिहिणार. हा एक्स सारखाच आहे, थिटाला कन्सिडर करा एक्स, मग 2x 3x असेल 1x असेल काही असेल ते सुरुवातीला अल्जेब्रिक टर्म म्हणल्यावर सुरुवातीला. ठीक आहे, आता इथून पुढे इंटिग्रेशन यूज करा. फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस मोठं इंटिग्रेशन पहिल्याचं विथ रिस्पेक्ट टू थिटा, बरोबर, आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ओके, आणि हे डी थिटा हे मोठंवाला, बरोबर, खूप इझी झालंय. त्याच्यानंतर थिटा, साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा, बरोबर, हे मायनस तुमचे ह्याचं 1च झालं, आणि साइन थिटाचं मायनस कॉस थिटा डी थिटा, आणि मायनस मायनस प्लस झाले तुमचे, आणि कॉस थिटाचं परत तुमचं झालं साइन थिटा प्लस सी, आणि तुमचं थिटा मायनस थिटा कॉस थिटा. ओके, हे झालं तुमचं आन्सर. इथपर्यंत झालंय का, नाही. आता आपल्याला परत रिसबस्टिट्यूट करायला लागणार आहे. परत आपल्याला काय करायला लागणार, हे थिटाची जी व्हॅल्यू आहे ना ती परत रिसबस्टिट्यूट आपल्याला करायला लागणार आहे. थिटाच्या जागी आपल्याला साइन इनवर्स टी लिहावं लागणार आहे, म्हणजेच मायनस साइन इनवर्स टी लिहावं लागणार आहे, बरोबर. कॉस थिटाच्या जागी साइन थिटा जर टी आहे, मग कॉस थिटा काय लिहायचा, असं करूयात, थांबा, थिटाच्या जागी नको, थांबा. हे बघा, आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, 1 असतं, बरोबर. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतं. मग आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, टीचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. म्हणजे मी कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस टी स्क्वेअर लिहू शकतो का. साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टी, 1 मायनस टी स्क्वेअर लिहू शकतो का. आणि मग कॉस थिटाची व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो √1 मायनस टी स्क्वेअर, बरोबर. √1 मायनस टी स्क्वेअर अशी पुस्तकात दिली, ठीक आहे त्यांनी. मग आपण इथे काय लिहिणार, कॉस थिटाच्या जागी 1 मायनस टी स्क्वेअर, हे अशी आली व्हॅल्यू, प्लस साइन थिटाची व्हॅल्यू तुमची काय, टी, हे झालं तुमचं आन्सर. अतिशय इझी, अतिशय काही नाहीये. इथं पहिल्यांदा फक्त सबस्टिट्यूशन करायचं आणि आपला आहे तो बायपार्ट आपल्याला यूज करायचा, बरोबर. इथपर्यंत झालं. आता आपण एक लास्ट एक्झाम्पल घेऊया, चौथं. आता त्या लास्ट एक्झाम्पलमध्ये पण बघा काय सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला, काय करता येईल. चौथं एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन साइन लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स इंटू लॉग एक्स dx. ठीक आहे, इंटू लॉग एक्स dx. म्हणजे मी इथं काय केलं, आता या एक्झाम्पलमध्ये आपण काय करूयात, पूर्ण लॉग एक्स ब्रॅकेट आहे ना त्याला आपण जर टी पुट केलं, पूर्ण ह्याला वरच्या ह्याला पूर्ण आपण टी पुट करूयात. पुट लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअरला जर टी पुट केलं, इथं कसं असतं सबस्टिट्यूशनमध्ये, ट्रायल अँड एरर करायचं. म्हणजे काय करायचं, आपण जर नुसतं लॉग एक्सला पुट केलं तर 1/x dx झालं, साइन
इंटिग्रेशन मग कसं होईल माहिती आहे का साईन टी स्क्वेअर. ह्याचं परत कसं काढणार. मग त्यापेक्षा आपण काय करू, जर पूर्ण ह्याला जर पुट केलं तर इथं काय येणार, जर टी पुट केलं तर 2 log x आणि परत चेन रूलनुसार 1/x dx इक्वल्स टू dt झालं. म्हणजे आता यातला मॅक्सिमम पार्ट बघताय का, log x हे पण आहे, म्हणजे हे पूर्ण सबस्टिट्यूट होतंय आणि हा पूर्ण टी झाला म्हणजे तुमचा फक्त साइन टी राहतोय. म्हणजे तुम्ही बघायचं की सबस्टिट्यूशन मध्ये की आपण जर याला पुट केलं तर काय होईल, याला पुट केलं तर काय होईल, कोणती टर्म बाजूला जाईल हे तुम्ही बघायचं. ठीक आहे. आता आपण काय करू, log x बाय x dx तिथं 1/2 dt करू. म्हणजे हे तुमचं सबस्टिट्यूशन झालं, हे तुमचं सबस्टिट्यूशन झालं. मग याच्यामध्ये आता काय, साइन टी फक्त राहिला साइन टी. हा आता पूर्ण ही जी टर्म आहे ना log x बाय x dx ह्याला आपण 1/2 dt लिहिणार आहे. म्हणजे मी dt इथं लिहिला आणि 1/2 इथं लिहिला. काही किती इझी झालं बघा. एक्झाम्पल किती 1/2. आता साइन टीचं इंटिग्रेशन काढा. साइन टीचं इंटिग्रेशन मायनस कॉस टी ओके प्लस सी, हे झालं तुमचं आन्सर. आता टीच्या जागी व्हॅल्यू तुमची पुट कुठली करणार तुम्ही, मायनस कॉस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर बाय 2 प्लस सी, हे झालं तुमचं आन्सर. साइन टीचं सरळ इंटिग्रेशन काढायचं. इथं राहिलं काय बघा, हे पूर्णपणे कशात गेलं, 1/2 dt गेलं. मी 1/2 इकडे लिहिले, dt इकडे लिहिलं आणि साइन हा पुढचा टी. साइन टी होता फक्त, साइन टीचं मायनस कॉस टी आपण लिहिलं, मायनस कॉस टी प्लस सी 1/2 आणि परत टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता इथपर्यंतचा आपला जो पहिला क्वेश्चन होता ना, तो पहिला क्वेश्चन पूर्णपणे क्लिअर झालाय. हे मी 8-9 एक्झाम्पल घेतले. पहिल्या व्हिडिओतले 5-6 एक्झाम्पल होते, ते मिळून ते इम्पॉर्टंट एक्झाम्पल होते बरोबर. पण ते सोडून जे राहिले ते साधं बायपार्ट, एकदम साधं, त्यात सबस्टिट्यूशन नाही, काय नाही. हे टिपिकल वेगळे एक्झाम्पल होते म्हणून मी हा वेगळा टाईप तयार केला की बायपार्ट्समध्ये पण सबस्टिट्यूशन येतं. मग आधी सबस्टिट्यूशन करायचं, मग लिएट रूल वापरायचा, मग बायपार्ट यूज करायचा, तो वेगळा पार्ट. आणि साधे बायपार्टवाले म्हणजे साधे एकदम सरळ फंक्शन 2 दिलेले असतात, लिएट रूल वापरायचा आणि इंटिग्रेशन करायचं. आता जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ना, ते तुम्ही अतिशय इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता बाय युझिंग इंटिग्रेशन बाय पार्टचा जो फॉर्म्युला त्याच्यानुसार तुम्ही यूज करून तुम्ही इझिली आन्सर त्याचे फाइंड आउट करू शकता. जे एक्झाम्पल राहिले हे मी टिपिकल वेगळे का घेतले, कारण ह्याच्यात सबस्टिट्यूशन आलं आणि परत बायपार्ट आलं म्हणून मी हे वेगळे साईडला घेतले. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो पुढचा जो थेरम आहे आपला e⁻x वाला एक थेरम एक्स्ट्रा, तो एक करूयात आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओत आपण पार्शियल फ्रॅक्शन घेऊयात. म्हणजे पुढच्या 2 व्हिडिओत आपला पूर्णपणे इंटिग्रेशनचा हा कोर्स कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. मॅक्सिमम हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे. थँक्यू.